या आजच्या सकाळच्या वचनमरणासाठी आपण एका शास्त्र भागाला वाचन करूया. आणि तो शास्त्र भाग आहे शमूएलाचं पहिलं पुस्तक, याचा 4था अध्याय आणि वचन 1 ते 11 आहे, जे मी आपल्या समोर वाचतोय. पोर्शन थोडासा मोठा आहे, परंतु आपण त्याला वाचण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. शमूएलाचे पहिले पुस्तक 4था अध्याय 1 ते 11 वचन मी आपल्यामध्ये वाचतो. शमूएलाची हकीकत सर्व इस्रायलात पसरली. यानंतर इस्रायल लोक पलिश्त्यांशी लढाव्यास निघाले. त्यांनी एबेनेझर येथे तळ दिला आणि पलिश्त्यांनी एफेक येथे तळ दिला. पलिश्त्यांनी इस्रायलाशी सामना करण्यासाठी व्यूहरचना केली. लढाईस तोंड लागून पलिश्त्यांपुढे इस्रायल लोक पराभव पावले व त्यांनी त्यांच्या सेनेपैकी सुमारे 4000 पुरुषांची रणांगणात कत्तल केली. लोक छावणीत परत आले तेव्हा इस्रायलांचे वडील जर म्हणू लागले, परमेश्वराने आज आमचा पलिश्त्यांकडून पराभव का होऊ दिला, तर परमेश्वराच्या कराराचा कोश शुल्हन आपण आणूया. तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल. तेव्हा लोकांनी शिलोस माणसे पाठवून तेथून शनादेश परमेश्वर जो करूआरूढ असतो त्याच्या कराराचा कोश आणविला. देवाच्या कराराच्या कोशाबद्दल एलीचे 2 पुत्र हफनी व फिनास हे होते. परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायलांनी एवढा जयघोष केला की त्याने भूमी दणाणली. हा जयघोष ऐकून पलिश्ती म्हणू लागले, इब्रायांच्या छावणीत हा एवढा जयघोष कशाचा असावा. मग त्यास कळून आले की परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला आहे. तेव्हा पलिश्ती भयभीत होऊन म्हणाले, देव छावणीत आला आहे. हाय हाय, आता आमचे काय होईल. अशी गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती. हाय हाय, आता आमचे काय होईल. असा प्रतापी देवाच्या हातून आमची सुटका कोण करणार. ज्यांनी रानात मिसळी लोकांस तऱ्यातऱ्याच्या पिडांनी पिडले होते ते हेच देव होत. तर हो फलिस्त्यांनो, हिम्मत धरा, मर्दाप्रमाणे वर्ता. इब्री तुमचे दास होऊन राहिले आहेत तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नका, तर मर्दाप्रमाणे वर्ता, युद्ध करा. मग फलिस्ती लढले आणि इस्रायल लोक पराभव पाहून सगळे आपापल्या डेऱ्याकडे पळून गेले. त्यांचे 30,000 पायदळ कामास आले. वचना कराराचा कोश हस्त झाला आणि एलीचे 2 पुत्र हफनी व फिनास ठार झाले. देवा, वाचलेला हे शास्त्र भाग आम्हाला या ठिकाणी समजण्यास सहायता करो. प्रेनो, आम्ही पाहतोय की हा शास्त्र भाग जो आम्ही वाचतो आहे, वाचलेल्या शास्त्र भागात आम्हाला पाहाव्यास मिळते की या ठिकाणी देवाचा कोश या बद्दल काही गोष्टी आम्हाला वाचाव्यास मिळत आहेत. फलिस्त्यांचे व इस्रायल लोकांशी युद्ध झाले, ज्यात इस्रायल लोक पराभव पावले. त्यामुळे ते देवाचा कोश शिलोस या ठिकाणावरून आपल्या छावणीत आणण्यासाठी त्यांनी इच्छा बाळगली. त्यांचा हेतू हा होता की जर परमेश्वराचा देवाचा कोश जर आमच्या सोबत आहे, आमच्या छावणीत आहे, आमच्या जवळ आहे, तर फलिस्त्यांशी युद्ध करताना आम्हाला देवापासून एक विशेष सहाय्य प्राप्त होईल. देवाचा कोश छावणीत आल्यानंतर आम्ही पाहतोय की इस्रायल लोकांनी मोठा जयघोष केला, त्यांनी मोठा आनंद केला आणि त्यामुळे भूमी दणाणली. एक मोठा भूमी दणाणल्यामुळे आम्ही पाहतोय की हा जयघोषाचा गजर आहे, आवाज आहे. आम्ही पाहतोय की फलिस्त्यांच्या काने गेला, त्यामुळे त्यांच्या पायाखालची जागा हादरली, ते घाबरले. आम्ही 7 आणि 8 मध्ये पाहिलं की ते फलिस्ती भयभीत होऊन म्हणाले, देव छावणीत आला आहे. हाय हाय, आता आमचे काय होईल, आम्हाला कोण वाचवेल. या प्रकारची त्यांची भीती आणि ते घाबरले. आणि आम्ही पाहतोय की देवाचा हा कोश त्यांच्यासाठी मोठी विपत्तीचा कारण ठरणार होता. देवाचा कोश हा त्यांच्यासाठी एक मोठी विपत्ती म्हणून त्यांच्या साठी होता. आणि मी पाहतोय की त्यांनी हिम्मत धरून पुन्हा इस्रायल लोकांशी युद्ध केलं आणि पाहतोय की देवाचा कोश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला, देवाचा कोश हस्तगत केला. देवाचा कोश हा इस्रायल लोकांसाठी काही विशेष असा आहे. आम्ही पाहतो प्रियांनो, आम्ही पाहतोय की निर्गमनाचा 25वा अध्याय 10 ते 22 वचन जर आम्ही वाचतोय तर आम्हाला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळते की देवाने मोशेद्वारे लोकांना कोशाला बांधण्याची
आज्ञा केली. त्याला कशा प्रकारे बांधायचं, त्याला कशा प्रकारचं रचायचं आणि त्याची कशा प्रकारची बांधणी करायची, आणि तो देवाचा कोश बांधण्याचा एक मुख्य हेतू देखील परमेश्वराने त्यांच्या समोर ठेवला. आम्ही पाहतोय देव मोशेस बोललाय की त्या कोशाच्या द्वारे मी तुला भेटील, मी तुला भेटण्याचं काम करेल. देव हे देखील मोशेस बोलतोय की मी त्या कोशा माध्यमातून मी त्या करुबारूड मधून मी इस्रायल लोकांसाठी ज्या आज्ञा आहेत त्या तुला आज्ञा सांगत जाईल. देव मोशेस हे देखील बोलला की मी कोशावरील त्या दोन्ही करुबारूड मधून तुझ्याशी बोलण्याचं काम करेल. मी प्रियानो पाहतोय की हा कोश, हा साक्षीचा कोश, हा देवाचा कोश इस्रायल लोकांसाठी देवा समान असा होता. मी पाहतोय फलिस्ती लोक या कोशाला पाहून भयभीत झाले ज्यावेळेस त्यांनी या गोष्टीला समजले की देवाचा कोश छावणीत आला आहे. त्यांनी युद्ध जिंकलोय आणि युद्ध जिंकून त्यांनी देवाचा कोश आपल्या ताब्यात घेतला. आणि ज्यावेळेस देवाचा कोश ताब्यात घेतला गेला, आम्ही पाहतोय त्या समयामध्ये त्या घटकेस आम्ही पाहतोय त्याच्या समयी ज्या क्षणी देवाचा कोश हस्तगत झाला, इस्रायल लोकांच्या ताब्यातून फलिस्त्यांनी घेतला, देवाच्या लोकांनी देवाच्या उपस्थितीला गमावलेला आम्ही पाहतोय. काही दुःखद आणि अशा काही दुःखित घटना आपल्या इस्रायल लोकांमध्ये घडल्या. आम्ही पाहतोय देवाचा कोप हपनी व फिनास यांच्यावर आला व ते मृत्यू पावले. आम्ही पाहतोय की पुढे बन्यामिनी सैन्यातले एक मनुष्य होता ज्याने देवाचा कोश हस्तगत झाला, देवाचा कोश आपल्यामधून गेला आहे, ह्या घटनेला त्यांनी आपलं ऐकलं, पाहिलं. त्यावेळेस त्यांनी आपली वस्त्र फाडली आणि डोक्यात धूळ घातली. आम्ही पाहतोय की याजक एली, देवाचा कोश गेला या चिंतेमुळे त्याच्या मनाचा थरकाप सुटला आणि या गोष्टी त्यांनी आपल्या मुखातून, आपल्या कानाने ज्यावेळेस ऐकल्या त्यावेळेस तो पडून मृत पावला. आम्ही पुढे पाहतोय की फिनासाची बायको प्रसूत झाली, तिने मुलाला जन्म दिला, पण बाळातपणात ते मृत्यू पावले. तिचा सासरा एली आणि तिचा नवरा मेल्यामुळे तिला दुःख झाले, परंतु त्या पलीकडेही फलिस्त्यांनी देवाचा कोश हस्तगत केला याची तिला अधिक दुःख झाले. आणि म्हणून ती मरतेवेळी तिने तिच्या मुलाचे नाव इखाबोद म्हणजे वैभव नाहीसे झाले असं ठेवले. तिच्या मुलाचे नाव तिने इखाबोद म्हणजेच वैभव नाहीसे झाले. होय प्रियानो, इस्रायलचे वैभव गेले, कारण देवाची उपस्थिती इस्रायल लोकांमधून गेलेली आम्ही पाहतोय. आम्ही पाहतोय की देवाचा कोश ही देवाची उपस्थिती असा आम्ही पाहतोय, परंतु ज्यावेळेस तो कोश गेला त्यावेळेस त्यांच्यामधून परमेश्वराची उपस्थिती गेलेली आम्ही पाहतो. फलिस्त्यांनी देवाचा कोश एबेनेझरेतून अशदोद येथे आणला. देवाचा कोश एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर होत होता. फलिस्त्यांनी दगोनच्या मंदिरात दगडाच्या शेजारी कोश ठेवला. त्यांना वाटले की दोन्ही समान आहेत, परंतु सकाळी ते मंदिरात आले तेव्हा दगडाची मूर्ती कोशांच्या पायथ्याशी पडली त्यांना दिसली. या घटनेचे महत्व त्यांना समजले नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी तेच केलं. पुन्हा ती मूर्ती दागोनाची मूर्ती पुन्हा कोशाजवळ ठेवली. दुसऱ्या दिवशी देखील सकाळी लोक मंदिरात आले तेव्हा दागोनाचे हात पाय तुटलेले त्यांना दिसले. लोक प्रभूची नाराजी समजू लागले. एक मोठा गोंधळ, ग्रंथीची व्याधी आणि मृत्यू यामुळे अशदोदकर हैराण झालेला मी पाहतोय. आम्ही या सर्व गोष्टींना शमूएलाचं पहिलं पुस्तक 5व्या अध्यायामध्ये आम्ही त्या गोष्टींना आम्ही वाचतोय. आम्ही पाहतोय की परमेश्वराचा कोश गत येथे नेण्यात आले आणि गत मध्ये देखील एक मोठं शहर होतं आणि तिथे देखील गळव्यांनी सर्व लोक त्रस्त झाले. कारण आम्ही पाहतोय लोक भयंकर घाबरले. अनेक लोकांचा मृत्यू झाला, त्यामुळे लोक घाबरले होते की जे मेले नव्हते त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या. आणि 7 महिने परमेश्वराचा देवाचा कोश फलिस्त्यांकडे होता. त्यांना कोशाची रास्त भीती वाटू लागली, कारण जेवढा काळ परमेश्वराचा कोश फलिस्त्यांच्या मध्ये होता
तेवढा काळ त्यांच्यासाठी एक विपत्तीचा आणि संकटाचा आणि एक मोठा कहर त्यांच्यावर गुदरलेला आम्ही पाहतोय. ते लोक मात्र देवाचा कोश आता परत पाठवण्याच्या यातना करत आहे. ते देवाचा कोश आता इस्रायलमध्ये परत पाठवण्याची आपल्या मनात म्हणून इच्छा बाळगत आहे, कारण त्यांच्यासाठी हा जो वेळ गेला हा एक विपत्तीचा वेळ होता. देवाचा कोश इस्रायल लोकांसाठी सर्वस्व होता. प्रियांनो, देवाचा कोश इस्रायल लोकांसाठी जयघोषाचा विषय असा होता. आम्ही पाहतोय देवाचा कोश इस्रायल लोकांसाठी विजय प्राप्तीसाठी देवाकडून मिळणाऱ्या सहायतेचं चिन्ह होतं. आम्ही पाहतोय देवाचा कोश हा इस्रायलाचे वैभव असा होता, असं आम्हाला पाहाव्यास मिळतंय. फलिष्टी याजकांनी देवाचा कोश परत पाठवण्याची तयारी केली, ज्या आम्ही शमूएलाचं पहिलं पुस्तक 6वा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये पाहतोय. तो कसा पाठवायचा? नवीन गाडी तयार करून अद्याप न जुनं ठेवलेले अशा 2 गायी घेऊन त्या जुपाव्या त्या गाडीला. मग देवाचा कोश त्या गाडीवर ठेवावा. दोष अर्पणासाठी काही सोन्याच्या वस्तू त्यामध्ये पाठवाव्या. आम्ही पाहतोय 6व्या अध्यायाचं 9 ते 14 वचनामध्ये आम्ही काही गोष्टी वाचतो की मग पाहतो आपल्या देशाच्या वाटेने बेतशेमेशाकडे गेला तर समजा की त्यानेच आम्हावर ही पीडा पाठवली आहे. तसे न झाले तर त्याच्या हातून आमच्यावर हा मार पडला नसून आम्हाला ही पीडा देवगतीने प्राप्त झाली अशी आपण समजूया. या प्रकारचा विचार झाला. पुढे आम्ही पाहतोय की त्या गाडीच्या द्वारे, त्या 2 गायीच्या द्वारे परमेश्वराचा कोश आम्ही पाहतोय की ज्या ठिकाणी आहे बेतशेमेच्या रस्त्यावर येऊन थांबलाय. आम्ही पाहतोय की वचन 14 मध्ये 13 आणि 14 मध्ये त्या प्रसंगी बेतशेमेची लोक खोऱ्यात गव्हाची कापणी करत होती. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो त्यांच्या दृष्टीस कोश पडला. तो पाहून त्यास आनंद झाला. वचन 14, ती गाडी यहोशुआ बेतशेमकरांच्या शेतात जाऊन उभी राहिली. तेथे एक मोठा धोंड होता. मग त्यांनी गाडीची लाकडे फोडून त्या गाडीचा परमेश्वराप्रित्यर्थ होमबली अर्पिला. प्रियांनो, आम्ही वाचतोय की ज्या क्षणी देवाचा कोश इस्रायल लोकांच्या दृष्टीस पडला, तो पाहून इस्रायल लोकांना मोठा आनंद झाला. माझ्या प्रियांनो, एक सत्य, एक विचार आम्ही आज या प्रभूच्या वचनातून पाहणार आहोत, ज्याच्या सकाळी आपण बसलोय. आज या 2 गायाकडून एक सत्य आमच्या समोर येत आहे, जे आम्हाला स्वीकारायचे आहे. या 2 गायाची सुंदर कामगिरी आम्ही या ठिकाणी पाहतोय. या 2 गायांनी इस्रायल लोकांचा आनंद परत आणला. आम्ही पाहतो या 2 गायांनी परमेश्वराच्या उपस्थितीचे चिन्ह असलेला देवाचा कोश परत आणलाय. आम्ही पाहतोय या 2 गायांनी इस्रायल लोकांसाठी सहाय्यतेचं व सामर्थ्याचं असलेलं चिन्ह, देवाचा कोश त्यांच्यासाठी परत आणला. आम्ही पाहतो या 2 गायांची कामगिरी बघा. त्यांनी इस्रायलाचे गौरव, इस्रायलाचे वैभव म्हणजे देवाचा कोश परत आणलाय. ही किती मोठी कामगिरी, किती चांगलं काम 2 गायांनी केलंय. त्यांना त्यांच्या चांगल्या कामाच्या मोबदल्यात त्यांना उत्तम गोष्टी मिळावा, हा आमच्या मनुष्य मात्राचा स्वभाव आहे. आणि तो ठीक आहे की त्याने केल्या उत्तम कामाचा मोबदला त्यांना मिळावा, त्यांना चांगला मोबदला मिळावा. पण त्यांचा शेवट आम्ही पाहतोय तो फार विचित्र झाला. अनपेक्षितरित्या होमर्पणासाठी त्यांना त्या 2 गायींना आगीवर जळावं लागलं. प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी एक गोष्ट स्वीकारायची आहे. या गायीच्या मागे एक आत्मिक साम्य आहे. आज आम्ही प्रभूचे लोक, मंडळीचे वडील, देवाचे सेवक, विश्वासणारे आम्ही प्रियजन, प्रभूला मानणारे आम्ही आमचं घरदार, आमचे कामकाज सोडून, आमचे प्रिय लोक सोडून, आपली जागा सोडून आपण प्रभू दाखवील त्या मार्गाने त्या ठिकाणी प्रभूच्या सेवेसाठी जात आहोत, प्रभूच्या सेवेसाठी येत आहोत. आम्ही उजवीकडे वळत नाही, आम्ही प्रभूचं काम करत आहोत. प्रियांनो, आम्ही ख्रिस्ताचं प्रेम वाटत आहोत. आम्ही ख्रिस्ताची खरी शांती काय आहे जगातील लोकांना शिकवत आहोत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाचा मार्ग लोकांना सांगत चाललो आहे. आम्ही वधस्तंभावरील खेळला ख्रिस्त रोज या जगामध्ये गाजवत आहोत. होय, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश लोकांमध्ये घेऊन जात आहोत, ज्यामुळे किती लोक आज प्रकाशाचे जीवन जगत आहे, तारणाच्या आनंदात आपलं जीवन जगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या खांद्यावर ही सेवेची धुरा, हे सेवेचं जू जे दिलं आहे, ती सेवा आमच्या खांद्यावर घेऊन आम्ही आज वाहत आहोत.
परंतु प्रियांनो, एक सत्य मी तुम्हाला आजच्या सकाळी सांगू इच्छितो, जे प्रभू हे सांगण्यासाठी मला अगवाई करतोय, की आम्ही प्रभूच्या सेवेची कामगिरी करत असताना जर आमचा शेवट या 2 गायीप्रमाणे झाला तर याचे आम्हाला आश्चर्य किंवा नमल वाटू नये. प्रभूचं कार्य करत असताना जर आमचा शेवट या 2 गायीप्रमाणे झाला तर आम्ही याचं नवल किंवा आम्ही आश्चर्य वाटू देऊ नये. या संदर्भात आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहावं. इस्रायल लोकांच्या घरातील लोकांच्या तारणासाठी परमेश्वराने त्याचा प्रिय पुत्र पाठवला, म्हणून त्यानेच प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळून मारले. योहानाचं 15 अध्याय 18-20 मध्ये मी पाहतोय, प्रभू येशू म्हणतो की जग तुमचा द्वेष करते, तर त्यापूर्वी त्यांनी माझा द्वेष केला आहे. तुम्हाला हे माहित आहे. वचन 20 आम्ही वाचतोय, दास धनापेक्षा मोठा नाही. हे जर वचन मी तुम्हाला सांगितले त्याची तुम्ही आठवण करा. माझ्या पाठीस लागले ते तुमच्याही पाठीस लागतील. मी पाहतोय, पेत्र लिहितोय पेत्राच्या पहिल्या पुस्तकात, पहिल्या पत्रामध्ये 4 अध्याय 12 वचनामध्ये, की प्रियानो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हाला आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. माझ्या प्रियानो, आम्ही फिलिप्पियस पत्र 1 अध्याय 29 मध्ये असं वाचतोय, कारण त्याच्यावर विश्वास ठेवा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावीशी कृपा आमच्यावर झाली आहे. आम्ही 2 शास्त्र भाग वाचूया या ठिकाणी थांबूया. जे विचार आम्ही पाहिला की एक उत्तम कामगिरीनंतर आम्ही पाहतोय की त्या 2 गायींचं शेवट कसं झाला. जर आम्ही प्रभूच्या उत्तम कामगिरीनंतर आमचा जे शेवट या प्रकारे 2 गायीसारखा होतोय त्याचा आम्ही नवल वाटू देऊ नये. आम्ही मत्तई 10:28 मध्ये वाचतोय की जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोघांचा नरकात नाश कराव्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. आम्ही कोरिन्थीकरास पहिले पत्र 15 अध्याय 58 या वचनामध्ये खूप सुंदर वचन वाचतोय की म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. पुढे आम्ही पाहतोय शेवटचं वचन वाचतोय, दुसरा इतिहास 15 अध्याय 7 वचन, पण तुम्ही हिम्मत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तव्याचे तुम्हास फळ मिळेल. देवबापाच्या मननाद्वारे आपल्या सर्वांस हे कार्य करण्यास, प्रभूचं कार्य पुढे नेण्यास या प्रकारचं धैर्य पुरवो. आमेन.